सर्वांचं एमपीएससी ग्रो टुगेदर या फॅमिलीमध्ये स्वागत करतो. माझा परिचय तुम्हाला सर्वांना आहेच, असा वेगळा परिचय करून द्यावा सध्या तरी मला वाटत नाही, कारण तुम्हाला बऱ्यापैकी सर्व बाबी ज्या आपल्या चॅनल बद्दल माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहेत असं मला वाटतं. चला आपण टॉपिक वरती येऊया. 21 ऑगस्ट म्हणजे घोडा मैदान एकदम जवळ आलेला आहे आणि ह्या घोडा मैदानामध्ये आपल्याला आपली शर्यत आणि आपला घोडा जिंकायचाच आहे. बरोबर, जिंकायचाच आहे. हे जिंकणं आणि तुमचं कॉन्फिडन्स ह्या सर्व बाबी डोक्यात ठेवूनच चालायचे. पहिली बाब, आता आपलं जे हे लेक्चर आहे ते लेक्चर प्लॅन आणि कॉन्फिडन्स ह्या दोन बाबीवरतीच आपण बोलणार आहोत. आणि या लेक्चरमध्ये किंवा ह्या चार्टमध्ये, व्हॉइस चार्टमध्ये आपण चर्चेला घेतलेले पॉइंट्स आहेत जे मी स्वतः आणि आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी मेसेज केल्यानंतर मुलांचेही 15-20 मेसेज आले आणि त्याच्यातनं काढलेले माझे सिमिलर पॉइंट आणि तुमचे असं मिक्स करून आपण 9 पॉइंट तयार झालेले आहेत. त्यातलं पहिलं आहे रिव्हिजन प्लॅन, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. दुसरं आहे पेपर पॅटर्न. तिसरं आहे कंबाईन मेन्स झाली आत्ताच, आता कमी वेळेत करू काय. तिच्यानंतर स्वतः मनातील प्रश्न, काही स्वतःच्या मनातील प्रश्न असतात, काही भीती असतात. त्यानंतर चालू घडामोडी. त्यानंतर आहे वेळेचे नियोजन. त्यानंतर पेपर सॉल्व्ह करण्याची आपली प्लॅन किंवा पद्धत. मॅक्झिमम स्कोअरसाठी काय करावं आणि न येणारे जे प्रश्न आहेत त्याला डील कसं करावं पेपरमध्ये, यावरती आपण चर्चा करणार आहोत या पूर्ण चार्टमध्ये. ओके, भरपूर असे मेसेजही आलेत. आता ते मेसेज लेक्चरच्या मध्ये रीड करता येणार नाहीत. आपण जे आता काढलेले 9 पॉइंट आहेत त्याच्यावर सुरुवातीला चर्चा करूया. ओके, लेक्चर जर शेअर केलेलं नसेल, लिंक तुमचे ग्रुप असतील किंवा जे तुमचे मित्र परिवार असतील त्यांना प्लीज शेअर करा. ओके, स्टार्ट करूया. पहिलं की रिव्हिजन प्लॅन काय असावा. रिव्हिजन प्लॅन हा जो टॉपिक आहे किंवा हा जो एक मुद्दा आपण सर्वात शेवटी घेऊया. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे मला घ्यावा असा वाटतो ते म्हणजे पेपर पॅटर्न कसा असेल. एमपीएससीचं जर सुरुवातीपासून जर बघितलं, म्हणजे 13ला 12-13 म्हणजे काय झालं होतं, 12 आणि 13 हा जसा 22-23 ट्रान्झॅक्शन पिरियड आहे, रिटर्न टू ऑब्जेक्टिव्ह हा 12 ते 13 मध्ये झालेला होता आणि 22 पासून 23 मध्ये जात असताना आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वरनं आपण रिटर्न मध्ये जातोय. म्हणजे कंप्लीट 10 वर्षानंतर एमपीएससीनं काय केलं की त्याचा पूर्ण पॅटर्न बदललेला आहे. म्हणजेच काय केलं, रिटर्न पॅटर्न आणलेला दिसून येईल. ते 10 वर्षानंतर एक टप्पा झाला, 2 पंचवार्षिक योजना तू अभ्यास केला बाबा, आता तू वापस जा, असं एमपीएससी आपल्याला सांगत असते. आपण तिला जर आपण पास झालो तर बेस्ट आहे, नाही झालो तर एमपीएससी आपल्याला वेळोवेळी दाखवून देते की तुम्हाला चेंजेस व्हायचे आहेत आणि चेंजेस झाले पाहिजेत आपल्या प्लॅन मध्ये. आता पेपर पॅटर्न कसा असेल, माझं एक साधं सिंपल प्रिडिक्शन असं आहे की मला असं वाटतं, हे मी काय असं नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही मला विचारणार की सर तुम्ही असं म्हणलं होतं आणि तुम्ही म्हणल्याच्या डायरेक्ट विरुद्ध पेपर आले, तर मी एक प्रिडिक्शन करतो आणि मला असं वाटतं की पेपर जो असेल तो नॉर्मल आपला आतापर्यंत ज्या पद्धतीचे पेपर होते तसेच पेपर येतील असं सध्या तरी मला वाटतं. म्हणजे तसंच यायला हवंही आणि येतीलही, हे आपण ग्राह्य धरूया. बाकी निगेटिव्ह थिंकिंग करण्यापेक्षा आपण जे विचार केलेला आहे तसाच पेपर येईल, तशाच स्वरूपाचा येईल, हे आपण ठेवलं पाहिजे. त्यानंतर दुसरी बाब की सीसॅट पॅटर्न. सीसॅट पॅटर्न मध्ये आता आयोगाने युपीएससी प्रमाणे आपलंही काय केलं की क्वालिफाईंग केलेलं आहे. क्वालिफाईंग युपीएससीचं आणि महाराष्ट्राचं जे आपलं क्वालिफाईंग आहे त्याच्यामध्ये पहिला बेसिक फरक आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला डिसिजन मेकिंगचे 12.5 मार्क दिसून येत नाहीत आणि युपीएससी मध्ये 12.5 डिसिजन मेकिंगचे नाहीयेत, परंतु एमपीएससी मध्ये 12.5 मार्काचं जे डिसिजन मेकिंग आहे ते तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे 66 मार्क घ्यावे लागणार आहेत त्यातले 12.5 मार्क पैकी आपण जरी 10 मार्क नॉर्मल पकडले तर आपल्याला 55-56 मार्क हे सीसॅट मध्ये घ्यायचे आहेत. मग तुम्ही नॉर्मल जरी एखाद्या विद्यार्थ्याला कसाही पेपर आला
आणि 2 तासामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पेपर सॉल्व्ह केला तर केव्हाही 75, 80 आणि 80 प्लस मार्क येतात एमपीएससीच्या सीसॅट मध्ये. पहिली बाब काय असते, कारण तिथं असतात मराठीचे पॅसेज, बरोबर. मराठीचे पॅसेज असतात आणि जरी युपीएससी प्रमाणे एक पॅसेज वरती एक प्रश्न जरी आला तरी युपीएससी मध्ये कसं 5 ते 6 ओळीचा एक पॅसेज असतो आणि त्याच्यावरती एक प्रश्न आहे. मराठीचे तसे जरी आले तर 10 मिनिटांमध्ये तुमचे 5 पॅसेज होऊ शकतात आणि तसे 20 पॅसेज आले तरी तुमचे 1-1.5 तासामध्ये सर्व पॅसेज वाचून होऊ शकतात. त्याच्यामुळे नवीन काही आलं अचानक पॅनिक होऊन जायची काही आवश्यकता नाहीये. फक्त तुमच्या स्पीडनी व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करायचा, जसं आपण सॉल्व्ह करतो तसा. त्याच्यामध्ये अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तो कसाही पेपर येऊ द्या. परंतु माझं मत असं आहे की जसा आपला नॉर्मल पेपर होता तसाच पेपर येईल, तशाच स्वरूपाचा जो 18, 19, 20 मध्ये आला होता तसाच पेपर असला पाहिजे. त्याचे 80% चान्सेस आहेत आणि चेंज झाला तर 20% चान्सेस आहेत. आणि चेंज झाला तरी तो आपल्याला मराठीमधून येणारे पॅसेज असणार आहेत आणि मराठीचे पॅसेज आपण सॉल्व्ह करू शकतो. 10वी 12वी इथं आणि ग्रॅज्युएशनचं इंग्लिशचे जे अनसीन पॅसेज आहेत त्या पद्धतीने आपण पॅसेज सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे डोक्याला ताप करून घ्यायचा नाही की नवीन काहीतरी सीसॅट मध्ये लॉन्च करेल आयोग आणि मी खूप पॅनिक होणार आहे. त्याचा विचार करूनच आता अभ्यास करणं आपण कमी करतो. आणि मग आता सध्या दररोजचा आपला जो टाइम टेबल असेल 3 ते 5, या 3 ते 5 मध्ये आपण सीसॅट आपलं नॉर्मल करायला हवं, कारण त्याला ग्रँटेड घेऊन चालत नाही. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की एमपीएससीला कधीच ग्रँटेड घेऊन जायचं नाही. मी 2020चा पोस्ट होल्डर आहे, म्हणजे 21ची परीक्षा मला सहज निघेल, 22ची परीक्षेमध्ये प्रीमी सहज पास होऊन जाईल, असं अजिबात होत नाही. जे पूर्व परीक्षा दिलेले आहेत, मेन्स दिलेत, पोस्ट होल्डर आहेत, ते दुसऱ्या वर्षी त्या पोस्टच्या डोक्यात गेल्यामुळं पूर्व परीक्षा सुद्धा निघत नाही. काही वेळेस उदाहरणं आहेत, महाराष्ट्रात टॉपर आलेले लोकांचं सुद्धा तसे उदाहरणं आपल्याला पाहता येतात. त्याच्यामुळे एमपीएससीला पहिलं ग्रँटेड घ्यायचं नाही, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवायचा. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स ठेवायचा, स्वतःवर विश्वास. एमपीएससीला ग्रँटेड घ्यायचं नाही आणि जे येईल ते सर्वांसाठी नवीन असणारे पॅटर्न. त्याच्यामुळे तुम्ही लवकर त्या 2 तासामध्ये किती लवकर त्याला अडॉप्ट करता आणि त्या परीक्षा घेणाऱ्याची किंवा पेपर काढणाऱ्याची मानसिकतेत किती लवकर तुम्ही घुसता, त्याच्यावर तुमचा आलेला नवीन पॅटर्न काही जरी एमपीएससीने सीसॅट मध्ये लॉन्च केलं तरी त्याला अडॉप्ट लवकर व्हा. तिथं फक्त 5 मिनिटं असणार की तुम्ही ते लगेच चेंज व्हायचंय तुम्हाला. अरे आलंय, ठीक आहे, मग मी सॉल्व्ह करतो. 5 मिनिटात बघून घ्या की कशा पद्धतीचा पेपर आलाय, मिक्स पेपर आहे का, त्याच्यानंतर नॉर्मल पेपर आहे का बघा आणि त्या स्पीडनं सोडून या. अजिबात तिथं म्हणायचं नाही की 66 मार्क घ्यायचे तर मग मी कमी प्रश्न सोडवतो, मग 50च प्रश्न सोडवतो आणि ते अॅक्युरेट असतील माझे, असं नाही. आपली नॉर्मल स्पीड आणि आपला 150 मार्क घ्यायचे सीसॅट मध्ये, ह्याच स्पीडनं व्यवस्थित पेपर सोडून यायचा आहे. सीसॅट बद्दल, पेपर पॅटर्न बद्दल डोक्यात आता 0 पॉईंट, त्याच्यावर 0 विचार करायचा आहे. कसा का पॅटर्न येणार तर सर्व महाराष्ट्रासाठी येणार आहे. जे 2-2.5 लाख मुलं फॉर्म भरले त्या सर्वांना तोच पॅटर्न येणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला स्कोअर करायचा आहे. ओके, ते संपलं. त्याच्यानंतर दुसरं आहे, जे जस्ट कंबाईन मेन्स दिलेले आहेत आणि ग्रुप सी ची मेन्स आहे, त्या मुलांना आता कमी वेळ आहे. त्यांचं म्हणणं आहे की आत्ताच मेन्स झाली, आता पूर्वचा अभ्यास होईल का. एक लक्षात ठेवा, कंबाईन पूर्वचा जर मेरिट बघितले आणि रिझल्ट बघितला तर किती हाय लागलेला आतापर्यंतचा, म्हणजे 46, 48, 53, 54 मार्क. आणि तसल्या अवघड पेपरमध्ये तुम्ही 55, 50 मार्क घेतलेले आहात, बरोबर. म्हणजे तुमचं जीएस खूप स्ट्रॉंग आहे, जे कोर जीएस आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं आणि आता जो येणारा पेपर आहे, बरोबर, आता जो येणारा पेपर आहे ती पूर्व परीक्षा पूर्ण कशावरती आहे, पूर्ण जीएस वरती डिपेंड आहे. जीएस ला किती मार्क येतात त्यावरून आपण पूर्व परीक्षा पास होणार आहोत. आतापर्यंत काय होतं मुलांचं की सीसॅटला 130, 140 प्लस मार्क आणि जीएस ला 98, 100 प्लस मार्क, आणि त्यांचं टोटल किती व्हायचं मग 250, 260 प्लस मार्क व्हायचे आणि ते मेन्सला खूप असायचे. असं म्हणत नाही की जे मेन्सला असायचे 2,500, 3,000, 5,000 मुलं, त्यापैकी 2,000 मुलं हे जीएस स्ट्रॉंग असलेले असायचे आणि 1,000 मुलं हे सीसॅट स्ट्रॉंग असलेले असायचे. म्हणजे 30% मुलं हे सीसॅट वरती प्री काढलेले आणि 60% मुलं, 60-65% मुलं हे जीएस आणि सीसॅट दोन्ही वरती काढलेले. आता प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही सीसॅट मुळे
प्री पास होत नव्हतात. हे तुमचे एक खूप जणांची म्हणजे मत असायचे की माझं सीसॅट क्वालिफाईंग होते, बघ मी महाराष्ट्रात टॉपर येऊन दाखवतो. पण असं काही कॉन्फिडन्स एवढा आणू नका की जीएस तुमचा खूपच स्ट्रॉंग आहे. पेपरवरती सर्व बाबी असतात. पेपर कसा आला, तुमच्या टप्प्यातला आला तरी तुम्ही 150 घेऊ शकता. तुमच्या टप्प्याच्या बाहेर असेल तर तुम्ही 80-85 वरही थांबवू शकता. त्याच्यामुळं पेपर जसा येतो त्यानुसार त्या कलेनं घ्यायचं असतं. त्या पेपरला त्याच्याच कलेनं आपल्या कलेमध्ये घेऊन मार्क काढायचे असतात. त्याच्यामुळं कंबाईन मेन्स झालेली आहे आणि आता मी काय करू किंवा माझा स्टडी 20-25 दिवसामध्ये ह्या होईल का? तर एक लक्षात ठेवा, तुम्ही खूप चांगली मोठी मेन्स दिलेली आहेत. 600 मुलांची तुम्ही STI दिलात, त्याच्यामध्ये तुम्ही मेन्सला होतात आणि मेन्सला असणाऱ्या मुलाचा अभ्यास हा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलापेक्षा खूप वरच्या लेवलचा होऊन जातो. कारण त्याला आता क्रीम जे लोक आहेत म्हणजे 6,000 मुलं, 3 लाख मुलांनी एक्झाम दिली, त्यापैकी 6,000 मुलं मेन्सला आहेत कोणत्याही कंबाईनच्या, आणि त्या मुलांसोबत आता तुमचं कॉम्पिटिशन आहे. म्हणजे तुम्ही त्या वर्षीच्या कंबाईनचे क्रीम मुलं आहात. बरोबर, स्वतःला विश्वास ठेवा की आपण क्रीम वरती आहोत आणि आपलं एक स्टँडर्ड तयार झालेलं आहे. तसंच 50-55% आपल्याला जीएस मध्ये मार्क काढायचे आहेत. आणि जे तुम्ही कंबाईन मेन्स साठी जो विषय अभ्यासला नाही तो विषय फक्त आता येणाऱ्या 20 दिवसामध्ये व्यवस्थित वाचायचं आहे. आणि जे पुस्तकं अगोदर वाचलेत, जे विषय ऑलरेडी वाचून झालेले त्याला रिवाइज करायचंय. रिव्हिजन आणि वाचन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या वेगळ्या फॉलो करायच्या आहेत. रिव्हिजन म्हणजे तुम्ही 1 ते 2 मिनिटांमध्ये एक पेज पलटलं पाहिजे आणि वाचन म्हणजे तुम्ही शांत पद्धतीनं आपापल्या ज्या स्पीडचं असेल त्या स्पीडनं वाचलं पाहिजे. हे कंबाईन मेन्स दिलेल्या मुलांनी लक्षात ठेवायचं आहे. 20 दिवसामध्ये तुमचं चांगलं रिव्हिजन झाल्यानंतर 100-110+ मार्क येऊ शकतात. त्यानंतर पुढचं आहे चालू घडामोडी कशा करायच्या. चालू घडामोडी जून 2021 पासनं मार्च-एप्रिल 2022 पर्यंत करा. हे वाचून घ्या 1 ते 2 वेळेस. एवढ्या मोठ्या दिवस आहेत तुमच्याकडे. आणि त्यातला त्यात नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 हा जो 5 ते 6 महिन्याचा जो एरिया आहे याच्यावरती जास्त फोकस ठेवा. जर 15 ते 16 प्रश्न जर करंट अफेअर्सचे आले तर या 5 महिन्यातले तुम्हाला 7-8 प्रश्न बघायला भेटतील. बाकी जे 3-4-5 प्रश्न असतात ते थोडे वेगळे आणि नवीन काहीतरी आयोगाने आपल्याला दिलेले असतात. मग आपण 7-8 प्रश्नासाठी हे 5 महिन्याचं जे नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीतलं व्यवस्थित जीएस करायला, चालू घडामोडी करायला हव्यात. तुम्ही जे पुस्तक वाचलेलं त्यामधनं. त्याच्यानंतर आता पुढे आहे की वेळेचं नियोजन, पेपर सॉल्व्ह कसा करायचा, मॅक्झिमम स्कोर आणि न येणाऱ्या प्रश्नांचं सोडवायचा कस किंवा कसं सोडवावा. हा एकच पूर्ण पॅटर्न आहे. त्यातलं पेपरचं नियोजन किंवा पेपरमध्ये आता काय काय होतं हे पहिलं लक्षात ठेवा. पहिलं बोलूया आपण जीएस वरती, कारण या आता इथून जे एक्झाम होणार आहेत त्याच्यामध्ये जीएस ला खूप महत्व येणार आहे. त्याच्यामुळं पहिला विषय आपला जीएस. 10 ते 12 जो आपला टाइम असेल तो 2 तासाचा पेपर आहे. त्या 2 तासाच्या पेपरमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आपण कंबाईनला 15 प्रश्न मॅथ आणि रिझनिंगचे आणि 85 प्रश्न जीएसचे 1 तासामध्ये सोडवणारे फायटर आहोत. बरोबर, जे आपली इतकी स्पीड आहे. गणित 15 सोडवतो आणि 85 क्वेश्चन वाचतो. एवढ्या स्पीडचे आपण, आपल्याला फक्त जीएसचे 100 प्रश्न आणि ते पण 2 तास दिलेले. जर आपण जर विचार केला तर पर प्रश्न 1 मिनिट आपल्याला येऊ शकतो. निवांत जरी विचार करत सोडवला तर 1 मिनिटाला 1 प्रश्न सोडवला तरी आपल्याकडे 20 मिनिट बाकी राहतात. मग आता जे रेग्युलर पास होणारे मुलं आणि रेग्युलर 1-2 मार्कांनी मागे पुढे होणाऱ्या मुलांमध्ये पहिला फरक. पहिलं की प्रत्येक जण म्हणजे जे 100 प्रश्न आहेत ते 1 तासात वाचून काढतात. पूर्ण 1 तासात वाचून काढतात. त्यानंतर ते प्रत्येक प्रश्नावरती त्यांचं जे उत्तर आहे 1, 2, 3, 4 पैकी ते टिक करून ठेवतात. आणि त्यानंतर येतो दुसरा राऊंड त्यांचा. दुसरा राऊंड आल्यानंतर पास होणारे मुलं आपला जो ऑप्शन टिक केलेला आहे तो बदलत नाही. फक्त जे आले नाहीत त्याच्यावरती विचार करून कोणता तरी एक ऑप्शन ठरवून ठेवतात. आणि जे 1-2 मार्कांनी जातात किंवा माझं थोडक्यात गेलं, मी खूप चूक केली, तिथं काय होतं की आपलं जे सेकंड राऊंड असतो सोडवायचा त्याच्यामध्ये ते 100 सर्व प्रश्न वाचतात. सर्व प्रश्न वाचतात आणि सोडवलेले किंवा जे टिक केलेले उत्तर आहेत ते खूप चेंज करतात.
म्हणजे सुरुवातीला जर पहिल्या रिडिंगमध्ये आपण 65 ते 70 प्रश्न आपण टिक केलेले असतील आणि 30 प्रश्न आपल्याला वाटते की सेकंड राऊंड मध्ये आपण सोडवायला पाहिजेत, सेकंड राऊंड मध्ये सोडवायला पाहिजेत. आणि आपण काय करतो की सेकंड राऊंड मध्ये जे 70 प्रश्न आहेत जे ऑलरेडी आपण टिक करून ठेवलेत त्याच्यातले 10-15 क्वेश्चन चेंज करतो आपले उत्तर, आणि जे 30 आहेत त्याला आपल्याला पहिलं एक वाटत होतं की पहिल्या रिडिंग मध्ये आपल्याला वाटत होतं की 3 उत्तर येऊ शकतं, तर आपलं सेकंड रिडिंग मध्ये 3 वरनं 4 वर उत्तर जातं. म्हणजेच आपण आपल्या उत्तरावरती ठाम राहत नाही, म्हणजे चेंज करतो. असं त्या 70 मधले 10-15 प्रश्न आणि पुढच्या 30 मधले 5-6 प्रश्न असे 20 प्रश्न आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने चेंज करून येतो. मग याच्यातले जे सुरुवातीला आपल्याला वाटलेले होतं की हे उत्तर येईल असे 8 ते 9 प्रश्न असे असतात त्या 20 पैकी, ते आपल्याला जे वाटलं ते उत्तर असतं आणि आपण ते बदललेलं असतं. मग हेच प्रॉब्लेम येतो की जास्त वेळ असल्यामुळं आपण ओव्हर थिंकिंग करतो की जे काहीच गरज नाहीये, काहीच गरज नाही. शांत वाचा. म्हणजे पेपर सोडवताना थोडा म्हणजे मी सोडवण्याची पद्धत मी शेअर करेन की अशी की मी 1.5 तास देतो की आपल्याला 1.5 तासामध्ये 100 प्रश्न वाचायचे. मग जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर निघतं का, मग निघालं, फायनल झाला. एक प्रश्न आहे, 10 प्रश्न आपण घेऊया उदाहरणार्थ. त्या 10 पैकी मला 1, 2, 3, 4, 5 जे सुरुवातीचे 5 आहेत त्याचे उत्तर 100% मी ठरवलेले तेच उत्तर येणार आहे, हे माझं फिक्स झालंय. नंतरचे जे 5 प्रश्न आहेत त्याच्यातले 2 प्रश्नांचं असं आहे की 2 पैकी 1 उत्तर मला वाटतं, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार मला ते कन्फ्युज करते की 2 पैकी 1, म्हणजे ती आता राहिले 3 प्रश्न की त्याच्यातले मला येतच नाहीत. 5 प्रश्न फायनल झालेत उत्तर, 2 प्रश्नापैकी 2 पैकी 1 ऑप्शन येणार आहे आणि राहिले 3 प्रश्न की ते मला येतील की नाही याची म्हणजे शाश्वती नाहीये. मग अगोदर आपले जे 5 प्रश्न बरोबर टिक केलेले त्याच्यामध्ये आता वापस जायचं नाहीये, मी वापस जात नाही. संपला तो उत्तर आपण फायनल केलाय, त्याच्यावरती रिपीट यायचं नाही. हे झालं पहिलं. दुसरी बाब, आपण जे 2 पैकी 1 उत्तर येईल, जे 1 किंवा बी किंवा 1 किंवा 2 हा ऑप्शन वाटतोय त्याच्यातलं आपल्याला सगळ्यात योग्य किंवा त्या उत्तरापर्यंत घेऊन जाणारा कोणता, की तुम्ही त्याला प्लस मायनस मार्क द्या. की वाटतं की एकाला तुम्हाला त्याला 2 पॉईंट बरोबर येऊ शकतात आणि याला एकच पॉईंट आपल्याला वाटतो की हा बरोबर आहे, तर तुम्हाला त्या 2 पैकी म्हणजे 50% पर्यंत आलात तर तुम्हाला सर्वात योग्य जो वाटतो किंवा तुमचं जे मत आहे त्यानुसार लवकर टिक करा आणि तिथून पुढे चला. आता राहिले 3 प्रश्न जे तुम्ही कधीच वाचलेले नाहीत किंवा तुम्हाला ते आठवत नाहीत, त्यांना राहू द्या तसंच. बाकी पूर्ण पेपर सॉल्व्ह करून घ्या, पूर्ण पेपर सॉल्व्ह करून घ्या. मग न येणारे, आपण कधीच न वाचलेले, आपल्या कधीच न संबंधात आलेले किंवा आपण कधीच तो रेफरन्स वाचलेला नाही असे प्रत्येक पेपरमध्ये 10-12 तरी मॅक्झिमम 15 तरी प्रश्न असतात जे आपण वाचलेले नसतात, आपण कधीच वाचलेले नसतात. आणि 85 प्रश्न असे असतात की आपल्या ते वाचनात कधी ना कधी आलेले असतात. याच्यात ज्याच्या ज्याच्या वाचण्याच्या शैलीनुसार किंवा संदर्भ ग्रंथानुसार कमी जास्तपणा होऊ शकतो. काही जणांच्या वाचनातले 75-80 प्रश्न येतात, 20 प्रश्न कधीच वाचलेले असू म्हणजे कधीच वाचलेले नाहीत अशा असू शकतात. मग जे आपण वाचलेले आहेत ते व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या, त्याच्यावरती तुमचे प्रश्नाचं उत्तर फायनल करून घ्या. मग राहिलेले जे 20 प्रश्न आहेत त्याच्यावरती मग विचार करत बसा आणि त्याच्यात तुमच्या वेगवेगळ्या ट्रिक वापरा. म्हणजे तुम्ही सोडवलेले जे 70 आहेत त्याच्यात एखादा जास्त रिपीट झालेला ऑप्शन असू शकतो, तो टिक करा, तेही एक ऑप्शन आहे. तुम्हाला वाटतं की ह्या 2 पैकी एक ऑप्शन असू शकेल, ते टिक करा. राहिलेल्या प्रश्नामध्ये जे बरोबर आलेत त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. जीएसचं आता फायनल लक्षात ठेवा की तुम्ही 1 तास 1.25 तासामध्ये पूर्ण पेपर वाचा. पूर्ण जे तुमचे फायनल आहेत ते 65-70 प्रश्न ते व्यवस्थित टिक करून घ्या. मग राहिलेले 35 किंवा 30 प्रश्नावरती मग विचार करत बसा पुढचा अर्धा तास. त्याच्यानंतर जास्त विचार करू नका किंवा आपण ठरवलेले जे उत्तर आहेत ते चेंज करत जाऊ नका. त्याच्यानंतर दुसरं, पेपर सोडवताना हा जीएसचा झाला. पेपर सोडवताना सीसॅट. आता सीसॅट जर जो यापूर्वी जसा पॅटर्न येत होता तसा आला तर व्यवस्थित तुमच्या स्पीडनी एक पॅसेज ठरवा, तुम्हाला कोणते कोणते पॅसेज व्यवस्थित वाटतात. म्हणजे आता तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्हाला 75-80 मार्क घ्यायचे आहेत फक्त. मग ठरवा त्या 10 पॅसेज पैकी तुमच्या टप्प्यातला कोणता पॅसेज आलाय. 1 लाइनरचे पॅसेज असतील किंवा तुमच्या वाचण्यात आलेला पॅसेज असेल ते लवकर सोडवून घ्या. म्हणजे 7-8 पॅसेज व्यवस्थित सोडवा. त्याच्यानंतर 15-1 गणित व्यवस्थित सोडवा. मग नंतरचा जो वेळ आहे तो आणखी ऍडिशनल मार्क घेण्यासाठी प्रयत्न करा. हा असा म्हणजे प्लॅन आता असायला पाहिजे, कारण
आपल्याला सिलेक्टिव्ह करायचे, म्हणजे 7-8 पॅसेज आणि 15-20 गणित इतकं आपल्याला आता व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे आपले मॅक्झिमम उत्तर बरोबर येतील. मग राहिलं डिसिजन मेकिंग, तुम्ही कधी सोडवता, सुरुवातीला सोडवा, मध्ये सोडवा, हे दोन्ही पण पद्धती आहेत की काही जण सुरुवात डिसिजन मेकिंग न करतात, काही जण मॅथ किंवा त्यांचं जे पॅसेज आहे त्याच्यानंतर करतात. म्हणजे मॅथ आणि आपलं उतारे यांच्यामध्ये काही जण डिसिजन मेकिंग घेतात, काही जण हे सुरुवातीला डिसिजन मेकिंग घेतात. ते तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं, जे सोयीस्कर वाटतं 5 ते 7 मिनिटामध्ये ते डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न सोडून यायचे आहेत. राहिलं वेगळं काही पॅटर्न आला तर तिथं ऑन दी स्पॉट ठरवा की आपल्याला 60 प्लस प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे आपल्याला 66 मार्क घ्यायचे आहेत. तर डिसिजन मेकिंगचे 5 सोडून आपल्याला मिनिमम 60 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 60-65 जर प्रश्न सोडवले प्लस डिसिजन मेकिंगचे 5 असं आपले 70 प्रश्न सुटतात. आणि 70 प्रश्न जर आपले व्यवस्थित सुटले तर तुमचे 75-80 मार्क, कितीही वाईट पेपर गेला तरी तुमचे बरोबर येतात आणि तुमचं सीसॅट क्वालिफाईंग आहे ते पास होऊन जातं. सीसॅटचं शून्य टेन्शन घ्या, फक्त इथून पुढचे 20 दिवस जो 3 ते 5चा टायमिंग आहे तो सीसॅट साठी द्या, ते व्यवस्थित सॉल्व्ह होणार आहे. आता न येणारे प्रश्न कसं सोडवाल, तर न येणारे माझ्या मते तरी तुम्ही 4-5 प्रश्न न सोडवलेले बरेत. आपण कधीच वाचलेलं नाही असा एक प्रश्न आलेला आहे की त्यांचे ऑप्शनही आपल्याला माहित नाहीत, म्हणजे कधीच वाचलेलं नाही ऑप्शनही, आणि तो प्रश्नही वाचलेला नाही, तो स्किप केला तरी चालतो. असे 4-5 प्रश्न स्किप केलेले कधीही बेटर आहेत, कारण आता जो लागणारा रिझल्ट आहे तो 0.25 आणि पॉइंट मध्ये रिझल्ट लागतो. कारण आपल्याला माहित नसलेला एखादा प्रश्न आपण अंदाधुंद 5 प्रश्न मारले, त्यातला एक बरोबर आला तर ठीक आहे, तुमचं 4 आणि 4 चुकले, 1 बरोबर, म्हणजे तुम्ही 0 निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये आहात. जर तुमचं लक चांगलं आहे, तुमचं जे तुम्ही टिक करता अंदाधुंदी, म्हणजे 1-2-3 1-2-3 मध्ये तुमचं ही जी पद्धत आहे येण्याची मार्क, जर तुम्ही कसेही बॅटिंग खेळलात, डोळे झाकूनही बॅट फिरवले तरी तुमचा तो बॅट आहे ती बॉलच्या दिशेनेच फिरते आणि चौका किंवा छक्का जात असतो 3-4 बॉलमध्ये, तर तुम्ही खेळू शकता. ते प्रत्येकाच्या सवयीचा भाग आहे आणि तुमच्या जे आतापर्यंत पेपर सोडवण्याचा अनुभव आहे त्याच्यावरनं तुम्ही ते बदलू किंवा ठेवू शकता. परंतु माझ्या मते तरी कमीत कमी 4-5 प्रश्न असे असतात, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री मधला असेल जो आपण कधीच वाचलेला नाही, सायन्स मधला एखादा प्रश्न असू शकतो ते आपण कधीच वाचलेला नाहीये, करंट मधला एखादा प्रश्न असू शकतो ते आपण कधीच वाचलेला नाही, असे 1-2 प्रश्न जरी काढले तर 4-5 प्रश्न हिस्ट्री, सायन्स आणि करंट अफेअर्स या 3च सब्जेक्टमध्ये आपल्याला न वाचलेले प्रश्न येतात. बाकी सब्जेक्टमध्ये आपण वाचलेले किंवा काही ना काही संदर्भ लागणारे प्रश्न येतात. फक्त राहिले 3च विषय, करंट, हिस्ट्री आणि सायन्स, याच्यातला 1-2 असे 5-6 प्रश्न सोडवले, न सोडवले तरीही कधीही आपण फायदेशीर असू शकतो असं मला वाटतं. मग आपला मिनिमम 90 ते मॅक्झिमम 95 असं काय तर पेपर प्रश्न सोडवायला हवेत. 100 सोडवत असाल तर ते बेस्टच आहे, परंतु आता पॉइंट मध्ये रिझल्ट लागतोय त्याच्यामुळं थोडं जपून, की पॉइंट एखादा प्रश्न न सोडवल्यामुळे आपल्याला जर ते निगेटिव्ह घालून आपले 0.25 घालण्यापेक्षा ते 0.25 वाचवलेलं कधीही बेस्ट. हे आपलं इतका प्लॅन असायला पाहिजे. आता राहिला सर्वात महत्वाचा मुद्दा की इथून आपलं रिव्हिजन प्लॅन कसं असावं. आता रिव्हिजन प्लॅनला आपण जर विषयांची विभागणी केली, हिस्ट्री, जिओग्राफी, इन्व्हायरमेंट, पॉलिटी, इकॉनॉमी, त्याच्यानंतर सायन्स आणि आहे करंट अफेअर. आता ह्या 6 विषयाचे आपल्याला पूर्ण सिलेबसमध्ये 7 पॉइंट दिलेले आहेत, परंतु आपण इन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी एकत्र करतो कारण त्याला 20 मार्क येतात. जिओग्राफीचे 15 आणि इन्व्हायरमेंटचे 5 असे 20 मार्काचे, त्याला एकच सब्जेक्ट धरूया आपण. म्हणजे ह्या 6 सब्जेक्टला येणारे जे 18-19 दिवस आहेत त्यांना तुम्ही कसं डील करणार. तर पहिलं आहे की आपल्याला पर सब्जेक्ट जो 6 सब्जेक्ट आपण विभागणी केलेली आहे त्याला 2 दिवस जरी दिले, म्हणजे पर सब्जेक्ट 2 दिवस तर दिले तर एक रिव्हिजन होते तुमची 12 दिवसामध्ये. त्याच्यानंतर जो आठवडा येईल त्याच्यामध्ये पर डे एक सब्जेक्ट अशी दुसरी रिव्हिजन होऊ शकते. म्हणजे 2 आणि 1 असे 1 दिवसाचा प्लॅन आणि त्याच्यानंतर 2 दिवसाचा प्लॅन असं जरी ठेवलात तरी तुमचे 2 वेळेस रिव्हिजन होणार आहे. आणि इथून तुम्ही जर नवीन काय वाचायला घेतलं किंवा तुम्ही शांतही जर वाचायचं ठरवलं पुस्तकं तरी आपल्या डोक्यात काही जात नाही. जे यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे, यापूर्वी ट्रिक बनवलेले आहेत, यापूर्वी वाचलेलं आहे, त्याला अंडरलाईन करून ठेवलंय, तेच आपल्याला आठवतं पेपरमध्ये. फक्त आपल्याला ते सर्व पेजेस एकाच वेळी आपल्या डोळ्यासमोरून घालायचे आहेत.
म्हणजे कसं होतं बघा, आपण एखादा विषय चालू केला अभ्यास करत असताना तो 8 दिवस 9 दिवस वाचलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटी वाचताय किंवा कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक वाचताय. इतके दिवस तुम्हाला आपल्याला कशी सवय होती की आपण 8-9 दिवस ते एक पुस्तक वाचत होतो. परंतु आता इथं काय होणार आहे आपल्याला, तर आपल्याला तो 2 दिवसामध्ये पूर्ण सब्जेक्ट वाचायचा आहे. त्याच्यामुळे पहिलं की आपलं माइंड एक स्टेबल राहील की 2 दिवसात पुस्तक संपवायचं आहे आपल्याला, सर्व पॉइंट्स वाचून किंवा पाहून घ्यायचे. त्याच्यामुळे आपली स्पीड वाढेल. स्पीड वाढल्यामुळं तुमचं रिव्हिजन लवकर होईल आणि ते 2 दिवसामध्ये अख्खं पुस्तक तुम्ही पाहून घेतलेलं असेल. जे जे तुम्ही अंडरलाईन केले, जे जे वरती नोट लिहून ठेवलेले आहेत, काहीतरी विशेष तुम्ही ट्रिक बनवलेले, ते तुमच्या 2 दिवसामध्ये पूर्ण विषयाची रिव्हिजन होणार आहे. हे झालं पहिलं फायदा. दुसरं आहे 12 दिवसामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस रिवाईज झालेला आहे. बरोबर, 12 दिवसात पूर्ण सिलेबस रिवाईज झालाय. हे झाली दुसरा त्याचा फायदा. आणि आता तिसरी गोष्ट आहे जी 1 डे 1 सब्जेक्ट. याचा फायदा काय होतो की तुम्हाला पेपरमध्ये 2 तासामध्ये सर्व सब्जेक्ट आठवायचे आहेत. बरोबर, आत्ताच तुम्ही मागच्या 12 दिवसात सर्व सब्जेक्टची रिव्हिजन केलेली आहे. आता एक एक दिवसामध्ये जर एक एक रिवाईज करायला लागलात तर काय होणार आहे की तुमचं ते पूर्ण पुस्तक एका दिवशी रिवाईज होतंय आणि येणाऱ्या 6 दिवसात तुमचे पूर्ण सिलेबस एक वेळेस पाहून झालेला आहे, जे रिवाईज होऊन झालेला आहे. आणि याचा फायदा आपल्याला कुठं होतो मग, याचा फायदा आपल्याला पेपरमध्ये सॉल्व्ह करत असताना 15 प्रश्न संपल्यानंतर आपल्याला सब्जेक्ट चेंज होतो. जे हिस्ट्रीचे प्रश्न सोडवले, लगेच जॉग्राफीचे सोडवले, पॉलिटीचे, सायन्सचे, म्हणजे आपण तिथं काय होणार आहे की 15 म्हणजे 20-25 मिनिटानंतर आपला डायरेक्ट सब्जेक्ट चेंज होतो. तसंच मग आपल्या माइंडला सवय झालेली आहे. तेवढ्या स्पीडमध्ये आपण 12 दिवस वाचलं, तेवढ्या स्पीडमध्ये आणखी दुप्पट स्पीडनं आपण 6 दिवसामध्ये सर्व सिलेबस वाचला आणि परीक्षेमध्ये 2 तासात तो सर्व आठवायचा. मग ते पुढच्या त्या 2 तासासाठी हे 12 आणि 6 दिवसाचा आपण प्लॅन केलेला आहे. तो तुमचा आताचा प्लॅन कसाही असू द्या, परंतु शेवटच्या आठवड्याचा प्लॅन जो मी तुम्हाला शेअर करतोय, प्लीज 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 फॉलो करा. प्लीज फॉलो करा, त्याचा खूप फायदा होईल. कारण हे 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन आपण जर केलं ना, पेपरमध्ये खूप फायदा होतो. आणि कॉन्फिडन्स जो असतो की माझं पूर्ण सिलेबस वाचून झालंय, मी जे जे पुस्तक अंडरलाईन केले होते ते सर्व रिवाईज झालेले आहेत. भरमसाठ आपले सोर्सेस नसावेत याच्यासाठी. तुमचे ठरवून घ्या सोर्सेस. जे तुमचा प्लॅन आहे तो प्लॅन जसा तसा चांगला असेल तर तो फॉलो करा, त्याच्याबद्दल नो डाऊट. फक्त तुमच्या एक प्लॅन मध्ये एक पॉइंट ऍड करा की जो शेवटचा आठवडा आहे, जे 21 तारखेला संडे, तर त्याच्या अगोदरचे जे 6 दिवस आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत, ते तुम्ही सब्जेक्ट रिवाईज करा. मग ते रिवाईज करत असताना सुद्धा आपली प्रायोरिटी असली पाहिजे शेवटच्या आठवड्यात, की मला पॉलिटी असेल ते शुक्रवारी वाचायचं की सोमवारी वाचायचं. म्हणजे मला पॉलिटी रिवाईज केल्यानंतर जास्त दिवस लक्षात राहतं आणि सायन्स रिवाईज केल्यानंतर कमी दिवसात लक्षात राहतं. हे आपले स्वतःचे जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉइंट आहेत ते तुम्हाला जितके माहित आहेत तितके जगातल्या कोणत्याच व्यक्तीला आपल्या स्वतःबद्दल जितकं माहित असतं ते कुणालाच माहित नसतं. एखादा सब्जेक्ट असेल, तुम्ही आठवड्यापूर्वी जरी वाचला असेल आणि त्याच्यातलं कोणताही पॉइंट विचारला तरी आपण सिंपल पद्धतीनं सांगू शकतो. परंतु जर सायन्स घेतलं, आपण कमी वाचन करतो त्याचं, त्याच्यानंतर करंट अफेअर्स असेल त्याचं कमी रिडिंग किंवा रिवाईज झालेलं असतं, ते आपल्याला अचानक आठवत नाही. मग काय करायचं, जो शेवटचा दिवस आहे शनिवार आणि पेपरला 10 वाजता पेपरला मध्ये जाणार आहोत, तर 8 वाजेपर्यंत आपण करंट वाचा. त्याच्या अगोदरचा दिवस असेल की तुम्हाला पॉलिटी थोडं कलम वगैरे चुकतात आणि त्याच्यानंतर काढण्याची पद्धत, नियुक्तीची पद्धत, पात्रता पद्धत थोडी चुकीची, म्हणजे आठवत नाही, तर काय करा, मग शुक्रवारी तो पेपर घ्या. तुम्हाला असं आहे की जॉग्राफी एक वेळेस वाचलं की मी आठवडा काय 15 दिवस मला त्याच्यातलं चुकत नाही, मग सोमवारी तो सब्जेक्ट रिवाईज करून घ्या. म्हणजे तुम्हाला पुढच्या आठवड्याभर त्याचं टेन्शन मिटणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे सायन्स. सायन्स तुम्हाला गुरुवारी घ्या, की तुम्ही पेपरला जाताना 2-3 दिवस अगोदर सायन्स वाचलं तर त्याचे फॉर्म्युले असतील, वेगवेगळे जे इंग्लिश नावं आहेत किंवा वेगवेगळे नाव आहेत ते तुम्हाला आठवतील. हे तुमचं ठरवा की प्रायोरिटी ठरवा कोणत्या सब्जेक्टला काय द्यावी. आणि आणखी एक गोष्ट की जो पॉलिटी आहे, जॉग्राफी, इन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक्स, हे 3 विषय 45-40 मार्क ते 45 मार्क हे पेपरवर येतात. आणि याच्यामधले आपल्याला मिनिमम 35 ते 38 प्लस मार्क आले पाहिजेत निगेटिव्ह जाऊन, तरच आपली प्री निघू शकते. 3 पेपर असे पाहिजेत किंवा 3 सब्जेक्ट असे पाहिजेत की त्याच्यामध्ये मिनिमम तुमच्या 1-2 अशा मिस्टेक झालेल्या आहेत.
बरोबर. आणि बाकी जे विषय आहेत ते अवरेज पर्यंत नेऊन ठेवायचे. म्हणजेच सायन्स असेल 18-20 प्रश्न आले तर 10-12 आपले प्रश्न यावेत, सर्वच्या सर्व यायची काही आवश्यकता नाहीये. आणि नवीन काय वाचत बसू नका, जे वाचलंय त्याच रिवाईज 2 वेळेस करायचंय. तो सिलेबस आता तुमचा पूर्ण झालेला असेल. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट की आपण केलेला जो काही अभ्यास असेल तोच परीक्षेला येणार आहे आणि त्याच्यावरतीच प्रश्न येणार आहेत, हे डोक्यात ठेवा आणि पेपर सोडवा. तसाच त्याच ऍटिट्यूडनी आपण गेलं पाहिजे आणि तसंच पेपर सोडवलं पाहिजे. हे झालं माझ्याकडच्या बाजूनी पेपर 21च्या अनुषंगाने काही थोडीफार चर्चा. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मेसेज करू शकता, त्याला उत्तर देऊ, किंवा प्रश्न नसतील तर आपण आपलं जे व्हॉइस चॅट होती किंवा एक डिस्कशन होतं ते थांबूया. ओके. तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज जास्त मोठे ठेवू नका, एकदम 2-3 वाक्यामध्ये किंवा 1-2 शब्दामध्ये तुमचे प्रश्न मांडा, त्याच्यावर उत्तर देऊया. हा, येणाऱ्या दिवसात MCQ करावेत का? एक बेस्ट प्रश्न आहे. जोपर्यंत तुमच्या हातात नियुक्तीपत्र येत नाही ना, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल झालात उपजिल्हाधिकारी, तुमचे सत्कार झाले, सर्व झालं, जोपर्यंत CPTP आता पुढे कोणते असेल 9, CPTP 9, CPTP 10, त्याच्यामध्ये तुम्हाला या तारखेला म्हणजे 1 ऑगस्ट 2024 तुम्हाला एशदामध्ये यायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे. हे म्हणून जोपर्यंत तुमच्या हातात पत्र येत नाही, GR पडत नाही, तोपर्यंत दररोज PYQ सोडवत राहायचेच आहेत. हे 2023च्या मेन्स पर्यंत. आणि 2023च्या परीक्षेमध्ये आता बदल होणार आहेत आणि आपल्याला लिखाण करावं लागणार आहे. त्याच्यामुळं येणारे पुढची जे 23च्या अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांनी दररोज लिहायची प्रॅक्टिस करायची आहे. जसं आता आपल्याला दररोज PYQ करावे लागतात तसंच पुढच्या पोरांना दररोज लिहावं लागणार आहे. त्याच्यामुळे PYQचा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही किंवा जास्त विचार करायचा नाही. दररोज जो विषय तुम्ही रिवाइज करणार त्याचे प्रत्येक टॉपिकचे जरी 5-5 PYQ सोडवले कोणतेही रॅन्डम तरी तुम्हाला चालतात. ते सुद्धा रिव्हिजनसाठी खूप चांगला पॉइंट आहे. हा, रेकॉर्डिंग लेक्चर अपलोड करतो, त्याची काळजी करू नका. पंचायत राजचे कोणते पॉइंट वाचावेत? पंचायत राजसाठी जर तुम्ही आतापर्यंत जे पुस्तक वाचलेलं असेल ते वाचा. नाही काही वाचलं तर तात्याच्या ठोकळ्यामध्ये दिलेलं असेल किंवा मग ग्रामपंचायत, त्याचे काम, सरपंचाची काढण्याची पद्धत, त्याच्यानंतर त्यांच्यावर अविश्वास, तिन्ही पद्धतीचा अविश्वास असेल. जे पंचायत राजचे पुस्तक आहेत ना त्यांच्या पाठीमागे जे चार्ट दिलेले ते चार्ट वाचून जा. तुम्ही चार्ट वरती जे 1-2 प्रश्न येत आहेत, जे नवीन MPSCनं गेल्या 2 वर्षापासून पूर्व परीक्षेमध्ये लॉन्च केलेला तो प्रश्न आहे की पंचायत राजवरती ते प्रश्न विचारत आहेत, तर त्याच्यावरती जे चार्ट आहेत पाठीमागे ते चार्ट वाचून जा तुम्ही आणि बाकीचे प्रश्न तुम्हाला येतातच. सायन्स बाबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचत राहायचे, बघत राहायचं आणि त्याच्याकडे बघून आपल्याला काय काय आठवतं किंवा हा प्रश्न कसा आला असेल आणि आपल्या सोर्सेसमध्ये तो येतो का, आपल्याला आठवतो का, त्याचे ऑप्शन्स आपल्याला कळतात का, हे एवढे चेक करत राहायचे आहेत. हा, आयोगाचे ऑप्शन काही असे असतात की इथं त्यांचं म्हणणं आलं एका विद्यार्थ्याचं की आयोगाचे ऑप्शन्स कसे ओळखायचे. तर एक पॉइंट आयोगाचा लक्षात ठेवा की आयोग चुकवायचा असेल तर कमी मध्ये चुकवत नाही, म्हणजे 50 आणि 51 देऊन ते खूप रेअर असतं. म्हणजे 100 पैकी एखादा प्रश्न ते खूप मोठा गॅप ठेवून चुकवत असतं. म्हणजे एखाद्या, आता समजा त्यांनी UNDP वरती प्रश्न विचारला, UNDP ची स्थापना केव्हा झालेली आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, UNDP ची स्थापना केव्हा झालेली आहे,
तर त्याची स्थापना 1965 ला झाली. तर आयोग विचारताना किंवा देताना स्थापना वर्ष 1975, 1985, 55 किंवा 60 असे मोठे 5-10 वर्षाचा गॅप ठेवून ऑप्शन देत असतं. म्हणजे 55 दिले आणि 65 आहे, 66 असं देत नाही सहसा. म्हणजे ते अ ब क ड दिलेलं असतं ना, त्याच्यामध्ये आयोग जे चुकवतं ते खूप दूरवरचं राहतं. म्हणजे चुकवण्यासाठी किंवा लांबचा संदर्भ दिला जातो. हिस्ट्रीमध्ये बघितलात तर लोकमान्य टिळकांना जे मवाळ लोक आहेत त्यांच्या कुठल्या तरी पॉलिसीमध्ये ऍड करायचं चुकून. म्हणजे 7-8 लोकांची नावं द्यायची ऑप्शनमध्ये आणि शेवटी लोकमान्य टिळक टाकून द्यायचं. म्हणजे पुढे सुरुवातीला मवाळ लोक आहेत आणि शेवटी जहाल लोकांचं एकाचं नाव टाकून द्यायचं. मग ते आपल्याला काय होतं की त्या फ्लो मध्ये आपण ओके करून जातो आणि ते कळतच नाही. जॉग्राफीचं पण तसंच असतं. ते काय करतात, दक्षिण उत्तर म्हणजे नैऋत्येच्या जागी ईशान्य शब्द टाकायचा, ईशान्येच्या जागी वायव्य शब्द टाकायचा, आग्नेय शब्द टाकायचा. म्हणजे भारतात सर्वात जास्त कोणत्या प्रकारच्या पावसा म्हणजे वाऱ्यांपासून पाऊस पडतो. साधा प्रश्न आहे. ऑप्शन असतं नैऋत्य मोसमी वारे, आग्नेय, ईशान्य आणि वायव्य. हे तुम्हाला याच्यातला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सर्वाधिक पाऊस पडतो हे माहित आहे. मग ऑप्शन हे झालं प्लेन प्रश्न. तर अ ब क ड मध्ये त्यांना तयार करायचा असेल, पहिला प्रश्न भारतात सर्वाधिक पाऊस ईशान्य पाऊस वाऱ्यापासून पडतो. त्या स्पीडमध्ये आपल्याला वाटतं की ईशान्य की नैऋत्य, ईशान्य की नैऋत्य. मग हे याच्यात चुकवताना फक्त नैऋत्याच्या जागी ते ईशान्य करतात. सायन्स, त्याच्यानंतर जॉग्राफी याच्यामध्ये असंच आहे. ते खूप दूर दूरपर्यंत देतात. त्यानंतर अनसियंट हिस्ट्री असेल, मिडिवल हिस्ट्री असेल, याच्यामध्ये काय करतात की गुप्त घराण्यातला एखादा व्यक्ती असेल, कलाकार असेल, त्याचं काय करायचं, मौर्यांच्या काळात संदर्भ द्यायचा. दक्षिणेतला एखाद्या राजघराण्यातला राजा, उत्तरेकडे काहीतरी दाखवायचं. असे काहीतरी ते करत असतात. त्याच्यामुळं असं ब्लंडर एकदम दूर दूरवरचे स्टेटमेंट आहे ते कट करायचे. आणखी एक गोष्ट सोडवताना लक्षात ठेवायची की आयोग पेपरमध्ये कमीत कमी ऑप्शन चुकवत असतं आणि सर्वाधिक ऑप्शन बरोबर देत असतं. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट आयोग हे बरोबरच आहे, दिलेलं ऑप्शन हे बरोबरच आहे हे धरूनच प्रश्न सोडत राहायचा. म्हणजे जोपर्यंत तो प्रश्न किंवा तो विधान जो दिलेला आहे ते विधान जे आहे ते तुम्हाला 100% किंवा 1000% वाटत नाही की चुकीचंच आहे. म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान सर्वपल्ली राधाकृष्णन असं दिलंय, नेहरू दिलेलं नाहीये, तेव्हाच ते चुकीचं आहे. जर त्यांनी तुम्हाला माहित नसणं एखादं असं आहे की भारताचे पहिले परराष्ट्र सचिव असं काहीतरी दिलेलं आहे, परराष्ट्र सचिव हे व्यक्ती होती, आपण कधी वाचलेलंच नाहीये ना. त्याच्यामुळे मग जे आयोगाने दिलेलं असेल ते बरोबरच असतं. तरी जरी आपल्याला माहित नसलं तरी, जर आपल्याला माहित असलं आणि आयोगाने चुकवलेलं असेल तरच ते ऑप्शन किंवा तो पॉइंट चुकवायचा आहे. अनशियंट हिस्ट्री आतापर्यंत केलं नसेल तर 6वीचं पुस्तक काढा, 7वीचं पुस्तक काढा, त्यालाच 2 वेळेस वाचा. कारण एक पुस्तक वाचायला 3 तास लागतात, 7वीचं पुस्तक वाचायला 3 तास लागतात. म्हणजे 6 तासामध्ये अनशियंट आणि मिडिवलचे 6वी आणि 7वीचं स्टेट बोर्डचे पुस्तकं 2-2 वेळेस वाचून जा. त्याच्यातनं जेवढे मार्क येतील ते तुमचे अनशियंट आणि मिडिवलचे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीही वाचू नका. सीसॅट पेपर सॉल्व्ह कसा करावा याच्याबद्दल आपण लेक्चर चॅटमध्ये बोललेलं आहे. रेकॉर्डिंग शेअर केल्यानंतर नक्की एक वेळेस वाचून घ्या, म्हणजे ऐकून घ्या. इन्व्हायरमेंट बद्दल एक नोट्स पण आपण शेअर केलेल्या आहेत सगळ्यांना, त्या तुम्ही वाचून घ्या. आणि जे त्याच्यात बऱ्यापैकी 30-35 पेजेसच्या मॅप वरती काढलेल्या नोट्स आहेत त्या सर्व ग्रुपला शेअर केल्या होत्या, ज्या बॅच मध्ये आहेत आपल्या त्या शेअर केल्या होत्या. नक्की एक वेळेस वाचून घ्या. कंबाईन मेन्सच्या मुलांनी काय करायचंय, रिव्हिजन प्लॅन तोच ठेवायचा. जो सब्जेक्ट आतापर्यंत वाचलेला नाही त्याच्यानंतर त्याला 3 दिवस द्या आणि जे वाचले त्याला 1 दिवस द्या. तुमचे 12 दिवसाचा 12 दिवस आणि 6 दिवस हा प्लॅन तरी सगळ्यांचा असायला हवा, तोच ठेवा सगळ्यांनी. ओके, प्रश्न झालेले आहेत, बाकी सगळ्यांचे सेमच आहेत, समान प्रश्नाचे म्हणजे समान प्रकारचे प्रश्न आहेत. इतका वेळ म्हणजे 10 वाजता 100-150 मुलांनी आपलं लेक्चरला अटेंड केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. ओके, नंतर असं स्ट्रॅटेजी लेक्चर असेल किंवा करंट अफेअर्सचे ओपन टू ऑल लेक्चर्स असतील ते आपण काय करूया,
आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करूया, घेऊयात. ओके, नंतरच्या लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू.